तर अमरावतीमध्ये महायुतीचा उमेदवार कमळावरती लढेल असं अनिल बोंडे यांनीही म्हटलंय। नवनीत राणांबाबत पुढील 2-3 दिवसात निर्णय होणार आहे। बच्चू कडूंसह महायुतीतील सगळे नेते युतीचा धर्म पाळतील असंही अनिल बोंडे म्हणाले। उमेदवार कमळावरती लढावा यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याचंही बोंडे म्हणाले। सांगणार काय चर्चा सुरू आहे, कधीपर्यंत निर्णय होईल? अमरावती लोकसभेत भाजप निवडणूक लढवणार आणि कमळ हा उमेदवार असणार। केंद्रीय निवडणूक समिती हे 2-3 दिवसात डिक्लेअर करेल। तुम्ही तयार आहे का? अमरावती जिल्ह्यातले कार्यकर्ते नेते की खासदार नवनीत राणा यांच्या हातात कमळ द्यायला तयार आहे का? कार्यकर्ता करायला तयार आहे का? सर्वजण उत्सुक आहे की कमळाचा उमेदवार निवडून आणायचा। कोण उमेदवार असतो हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता निवडणुकीचा प्रचार करताना कधीही पाहत नाही। हायपोथेटिकल क्वेश्चन आहे, परंतु सुप्रीम कोर्टात क्लिअरन्स मिळालं नाही नवनीत राणा यांना, तर भाजपचा प्लान बी तयार आहे का? निश्चितच देवेंद्रजींनी आज सांगितलं की कमळच लढणार आणि त्यामुळं कोणत्या अडचणी येतील, कारण तुमचाही प्रश्न हायपोथेटिकल आहे आणि त्याच्यामुळं त्याला हायपोथेटिकल उत्तर देण्यात काही अर्थ नाही। पण एवढं तर निश्चित आहे की कमळ लढणार, भारतीय जनता पक्ष लढणार आणि कमळच निवडून येणार। रवी राणांनी देवेंद्रजींच्या हातात काही चिठ्ठी दिली? मला माहीत नाही। सगळे बच्चू कडू वगैरे काम करेल नवनीत राणा यांचं जर उमेदवार झाले? सर्वजण युतीचा धर्म पाळतील असं मला वाटतं, कारण की सर्वजण प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व मानतात, देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व मानतात आणि महाराष्ट्राचाही विकास झाला पाहिजे, अमरावतीचाही विकास झाला पाहिजे आणि तो विकास होऊ शकतो फक्त प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आणि त्यामुळं सर्वजण युतीचा धर्म पाळतील असं मला वाटतं। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TVN मराठी, वर्धा।